आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधान परिषद प्रतोदपदी विक्रम काळे यांना नियुक्त करा अशी मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केलेली आहे। तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याच संदर्भात पक्षाने गोऱ्हेंना पत्र दिल्याचंही कळतंय। तर प्रतोदपदी असणारे अनिकेत तटकरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर आता विक्रम काळे यांना प्रतोद करा अशी पक्षाच्या वतीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना विनंती करण्यात आली आहे। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मात्र अद्यापही या संदर्भातला निर्णय घेतलेला नाहीये अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। या पार्श्वभूमीवर आता काय नेमका निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहतोय सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये या वेगवान घडामोडी सध्या घडतायत। एकीकडे त्यांचे आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे आणि या ठिकाणी आता विधान परिषद प्रतोदपदी विक्रम काळे यांना नियुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षानं उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केल्याचं कळत आहे आणि त्यामुळे आता गोऱ्हे या संदर्भात काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं असेल। या संदर्भात पक्षानं गोऱ्हेंना पत्र दिल्याचंही कळत आहे। सध्या प्रतोदपदी अनिकेत तटकरे आहेत।